चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते। आज गर्ग संहितेमध्ये बहुशाल राजानं देवऋषी नारदांना असा प्रश्न विचारला। बरोबर, असा प्रश्न विचारला की महाराज, राधेंना देवाचं दर्शन झाल्यावर तिची परीक्षा पाहण्याकरता भगवंतानी आणखीन कोणत्या लीला केल्या की ज्या लीलेच्या योगानं राधा आणि भगवान यांना एकमेकांना आनंद प्रदान करता आला। कारण परमात्म्याचा आनंद आणि शक्तीचा आनंद, शक्ती आणि भक्ती हे दोन्ही एकत्र केव्हा आले याचं सुरेख वर्णन मला सांगा। देवऋषी नारद म्हणाले, राजा, माधवांनी, आता या कुंजवनामध्ये भगवंतांनी ज्यांनी लीला केली त्यांचं नाव आहे माधव। वैशाख महिन्यामध्ये माधवी लतांनी वृंदावनामध्ये रासेश्वरी माधवानं स्वतः रासेला आरंभ केला। माधव म्हणून व्रजातल्या भूमीमध्ये लतांनी वृंदावन सुशोभित होतं आणि वैशाख महिन्यामध्ये झाडांचा आनंद, वेलींचा आनंद, ग्रीष्म उन्हाळा, त्या उन्हाळ्यामध्ये या निसर्गाचा आनंद शरीराला अत्यंत आवडतो। यमुना नदी तुडुंब भरलेली आहे। द्वापार युगामध्ये नद्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुडुंब असतात। आम्ही ज्या लहानपणी नदीवर उन्हाळ्यात सुद्धा पोहायला जायचो तर कमरेबरोबर पाणी या गिरणा नदीला वैशाख महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत राहायचं आणि नंतर वैशाखापासून तर ज्येष्ठाच्या प्रतिपर्यंत 15 दिवस फक्त पंजे बुडतील इतकं पाणी राहायचं आणि नंतर पूर यायचं। असं कधी व्हायचंच नाही की पाणी नाही आहे। एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर चैत्रापासून नदीमध्ये शेवडी करावी लागायची, त्याच्यातून खालून पाणी काढावं लागायचं। पण असं नाही। पण आम्ही त्यावेळा 72 साली जेव्हा वेदांत शिकत होतो तेव्हा आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की नदीतून पाय रस्ते पडतील, नदीतून बैलगाड्या जातील। तेव्हा काही या बाकीच्या खटारा नव्हत्या। बैलगाड्या जातील, घोडे जातील, म्हशी जातील, म्हणजे नदीला पाणीच राहणार नाही। आता त्यांना माहित नव्हतं की वाळू माफिया येतील पुन्हा। पहा भ्रष्ट कारभार। निसर्गाची संपत्ती आहे पण लूट चालली आहे। नैसर्गिक संपत्ती आहे त्याच्यापासून तुम्हाला काही नाही। खरं तर सरकारने सुद्धा त्याच्यावर टॅक्स घ्यायला नको। काय काम करता तुम्ही तिथे? ती काही तुमच्या काही इलेक्ट्रिसिटी खर्च होते त्याला। खनिजापासून सुद्धा यांना पैसा मिळतो तरी अपुरा पडतो। वाळू अत्यंत खनिजामध्ये दगड तरी खालून काढायला मजुरी आहे पण वाळूला मजुरीच नाही आहे। ते आपोआप तयार होते।
म्हणजे जे बिना श्रमाने तयार होतं त्याला सुद्धा द्रव्य लावून टाकलं आणि त्याचे माफिया बनून गेले. कलीचं वर्णन चाललंय. म्हणून त्यावेळेस म्हणतात माधवाने रासलीलेला आरंभ केला आणि ती तिथी होती वैशाख शुद्ध पंचमी. अशीच एक रासलीला भगवान द्वारकाधीश झाल्यावर राधेबरोबर वैशाखात केली आहे. कारण वसंतामध्ये विशेष आनंद असतो म्हणून वसंत माधव देवाचं नाव आहे. त्यावेळेस रासलीलेला आरंभ झाला. वैशाख महिन्यामध्ये शुभ चंद्रोदय झाला पंचमीला आणि यमुनेच्या तीरावर उपवनामध्ये श्यामसुंदर राधेबरोबर रासलीला करायला लागले. म्हणून भगवंताला रमण नाव पडलं. राधाधर मधुमिलिंद माधव रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद माधव. अशी रासलीला सुरू झाली. यापूर्वी गोलोकातून जे भूमीवर अवतीर्ण झाले होते ते सगळे सुवर्ण पद्मराग मंडित वृंदावनाची शोभा वाढवू लागले. गोलोकामध्ये जे सुवर्ण होतं मणी हे सगळे खाली आले आणि त्याने जसं आता आपण एखाद्या ग्राउंडवर लग्नाचं हे मंडप उभा करतो तर टेंट हाऊसमधून सगळा सामान जसा येतो तद्वत गोलोकातून सगळेचे सगळे गोलोकातले रत्न जे होते ते रासलीले करता येऊन गेले. कारण ही लीला आहे. आता तुम्ही आपल्याकडे 2-3 असे महाराज आहेत की ते पटांगणामध्ये असा मोठा कार्यक्रम करतात. संगीत वाजवणारे, गाणे म्हणणारे सगळे कलाकार असे बोलवतात आणि मग ते महाराज असे बसतात. ते तसं आहे. ते हे लाईट लावून देतात मोठमोठे. इकडे आईस्क्रीम खाण्याचे दुकानं, तिकडे बटाटे वडे खायचे दुकानं, तिकडे पावभाजी खायचे दुकानं. एक मोठा बाजार भरून घेतात. तसं या गोलोकातून सगळं सामान आलं खाली आणि रासलीला सुरू झाली. वृंदावनामध्ये दिव्य रूप धारण करणाऱ्या वृक्षांनी माधवलतेंनी सलंकृत झाले. रत्नांचे सोपान आले, सुवर्णाचे झोपाळे आले, हंस कमळ यमुना नदीच्या ठिकाणी आले आणि गिरिराज आले. इथे पर्वतमय आहे पण वरती तो प्रत्यक्ष गिरिराज आहे, तोही खाली आला. मंडपांनी मंडित केलं, प्रांगण छान झालं, सगळी शोभा वाढली. सुवर्ण कलश पताका कमळे निजकुंज वनामध्ये झाली आणि वसंत ऋतूची आनंद भरला. कोकिळा, सारस, मोर, कमलपुष्प परागांना स्पर्श करू लागले आणि शीतल शीतल सुगंधित मंद वारा वाहू लागला. उन्हाळ्यामध्ये केव्हा तरी असा गार वारा सुटतो आणि माणूस एकदम प्रसन्न होतो आणि आकाशाच्या खाली झोपण्याची इच्छा असते माणसाला. म्हणून सगळे गच्चीवर जातात. कारण तो जो निसर्गाचा आनंद आहे शरीराला देणारा. म्हणून वैशाख महिन्यामध्ये राधे बरोबर भगवंताने लीला केली आहे. आता भगवंताचं वय अष्टकुमारम, 8 वर्षाचे देव आणि राधा ललिता वनिता या मोठ्या मोठ्या आहे. आपल्या डोक्यामध्ये जे येतं ना गरबा खेळताना तसं नाही येते, लोकांना माहीतच नाही. भगवान 8 वर्षाचे आहे. 8 वर्षाच्या शरीरामध्ये कामप्रधानता नसते. आपला दीर, भाचा, पुतण्या असला 8 वर्षाचा
तर कोणत्याही स्त्रीला काही त्याचं भय वाटत नाही. तसं परमात्मा निर्भय आहे आणि निर्भय असल्यामुळं त्या स्त्रिया सुद्धा निर्भय आहे, पण आनंद आहे खेळायचा. म्हणून परमात्म्याबरोबर रासलीला चाललेली आहे. परमात्म्याच्या शरीरामध्ये रक्त मांस नाही, त्यामुळे काम भावना नाही. ते किशोर अवस्था आहे भगवंताची. पण तुम्ही अगदी गोंडस मुलगा 8वी 9वीतला दिसला की असं वाटतं काय लसलस आहे, मस्त गोड आहे. आला की आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून देतो. काय शिकतो रे? आपल्या मनातला भाव प्रकट होऊन जातो. आपला कसं आहे बा माकड छाप. लगेच आपला नातू आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचे कारण आहे. किशोर अवस्थेतले मुलं कोणालाही आवडतात. एकदा 52 साली नेहरू अलाहाबादच्या कुंभमेळ्याला येणार होते. तर ते रेल्वेने आले. आता त्या काळात म्हणजे काय अगदी आनंद होता या देशामध्ये, स्वातंत्र्य मिळालेलं होतं. आणि नेहरूंनी सांगितलं की मी कुंभमेळ्यापर्यंत एकटाच जाईल, माझ्यावर कोणी नाही यायचं. म्हणून एखादा घोडा घेतले, नेहरू घोड्यावर बसले आणि कुंभमेळ्याच्या साधूमध्ये पोहोचून गेले. तिथे एक श्रीकांत बोल, त्यांच्या हातात गुप्ती होती. नेहरू चाचा मेरे को गुप्ती दे दो. नेहरू चाचा, नेहरूंनी त्याला ती गुप्ती देऊन टाकली. आता देऊन तर टाकली आणि पुन्हा सगळं अलाहाबादच्या आपल्या महलावर गेले. ते त्यांचं घर होतं अलाहाबादला. तिथे गेल्यावर अरे म्हणे माझी त्या साधूंच्या गडबडीत गुप्ती हरून गेली रे म्हणे, एवढंच बोलले. आता पंतप्रधानाची गुप्ती हरवली म्हणजे गेली. चाचा नेहरू ने मेरे को गुप्ती दी, चाचा नेहरू ने मेरे को गुप्ती दी. तपास करत करत कोणीतरी सांगितलं की त्या मुलाजवळ येते. पोलिसांनी त्याला एक चापट मारली, गुप्ती घेतली, चालला गेला पोलीस. नेहरूला देऊन टाकली गुप्ती. हा मुलगा रडत रडत त्यांच्या बंगल्यावर गेला. चाचा मेरे को बचाओ, चाचा मेरे को बचाओ. नेहरू चाचा बाहेर आले. नेहरू अरे क्या हो गया? म्हणे आपने मेरे को गुप्ती दी थी नदी के ऊपर, वो पुलिस ने मेरे को मारा और गुप्ती लगी. त्यांनी परत घेतली, त्याला देऊन दिली. तर असं आहे ते. लहान मुलांमध्ये नेहरू रमून जायचे. म्हणून बालक दिन 14 नोव्हेंबर बालक दिन निर्माण केला त्यांचा. कारण अत्यंत आवडता मुलं कोणालाही. आपल्याकडे पूर्वी अशी म्हण होती, मुलं देवाघरची. पण आता कुठे गेले कोणा ठोक. सगळे केक खाऊन डबल रोटी खाऊन बदलून गेले. मुलांना समजवा. म्हणून ते म्हणतात त्या कुंजवनामध्ये सुवर्ण कलश, पुष्कळ गोपांगना श्रीकृष्णाच्या सेवेसाठी उपस्थित गोलोकात राहणाऱ्या होत्या. त्या सगळ्या शृंगार करून या भूमंडळावर भगवंताच्या लीलेला पाहायला आल्या होत्या. काही द्वारपाल होत्या, म्हणजे गोलोकातल्या द्वारपाल, काही रक्षक, असे जे जे सगळे शिपाई लोक होते, संरक्षण खातं. त्या सगळ्यांना देवाबरोबर खेळता येत नाही ना वरती, म्हणून खाली आले. जसे आपले मागचे राष्ट्रपती होते ना अब्दुल कलाम, हे आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे 150 कर्मचारी राष्ट्रपती भवनामध्ये, त्यांच्यामध्ये बसून 8-15 दिवसांनी जेवण करायचे. आणि एवढं नाही तर त्यांच्या 10वी 12वीच्या मुलांना वेळ मिळाला तर इंग्रजी शिकवायचे, त्यांच्यामध्ये मिळून जायचे. पहा कुठे आपलं पद डोक्यातून काढून टाकलं. आणि त्या लोकांमध्ये जाऊन आता राष्ट्रपतीला वेळ मिळतो, पण तरी त्यातल्या त्यात ते त्यांच्यामध्ये मिसळून जायचे. कारण मनुष्य जर एकदा निर्विकार झाला तर त्याला कुठल्याच गोष्टी अडत नाही. आणि विकार राहिले तर प्रत्येक गोष्टीची त्याला अडचण उभी राहते. पण एकदा आपल्याकडे पेपरात आलं होतं
की कुठल्या तरी देशामध्ये त्यांची झडती घेतली तर त्यांनी दोन्ही हात सहज वरती करून दिले, पण असं सुद्धा सांगितलं नाही की मी माझी राष्ट्रपती आहे. नाही नाही, हा नियम आहे ना, घेऊन जा. इतकं निर्भय. नाही तर लगेच कोर्टातून काय काढलं असतं. नाही, निरामय, निर्भय, स्वच्छंदी. भीमसेन जोशीच्या घरी जाऊन भारतरत्न द्यायला कचरले. कारण काय? रत्नांची पारख होती ना, की हा खरा रत्न आहे, खरा रत्न आहे. हे जेव्हा कळतं त्यावेळा निर्भयता येते. ह्या सगळ्या वरच्या गोपांगना भगवंताबरोबर रासलीला करण्याकरता आलेल्या होत्या. वाद्य वाजायला लागली, माधुर्य दिसायला लागलं. 12 लोकांचा युथ तयार केला. सगळ्या गोपिकांच्या 12 गोपिकांच्या मध्ये भगवान, इकडे 12 गोपिकांच्या, अशा 12 युथ तयार केला. चंद्राला लाजवील असं तेज होतं. भगवंतानी श्यामल रंगाचं निळं वस्त्र परिधान केलेलं होतं. रत्न अलंकार घातले होते. राधेने सुद्धा उत्तम वस्त्र परिधान केलेलं होतं. आणि परमात्म्याबरोबर मधुमाधवी, वसंत लक्ष्मी सख्यांसह तिथे साक्षात विरजा आपल्या सखांचा युथ घेऊन आली. हिरव्या रंगाचे कपडे राधेच्या लोकांनी घातलेले आहेत आणि 8 सख्या ज्या होत्या त्यांना घेऊन आले. आपली जी वृत्ती आहे त्याला 8 सख्या आहेत, अष्टसख्या. 8 वृत्ती आहे आपल्या. काही छंद आहे, काही आनंद आहे, काही गुणवर्धन आहे, काही कला आहे, अनेक प्रकार. 8 वृत्ती असतात माणसाला. आपण खरोखर फक्त पैशाच्या वृत्तीचंच काम करतो आयुष्यभरात, असं विज्ञानाने जाहीर केलं. हा आपला जो मेंदू आहे याचा थोडासाच भाग आपण उपयोगात, सगळा जर उपयोगात आणला म्हणे तर माणसं कुठल्या कुठे जातील. मग का होय बाकीचा भाग उपयोगाला काय येत नाही? तर आपण दुश्चित कर्म करतो म्हणून तो त्या दुश्चित कर्मानं झाकला जातो. विस्मरण होऊन जातं हल्लीच्या लोकांना. सगळं मोबाईलला सांगून ठेवतात आणि पाहायला गेलं तर मोबाईलच चार्ज नाही आहे. मग काय सापडेल त्याच्यात? हां, आता बा सगळ्या मुलांना मोबाईलवर अभ्यास करायचा आहे म्हणजे आई वडिलांनी काय करायला पाहिजे? मुलांचे मोबाईल स्वतःच्या हाताने लावून ठेवायचे चार्जिंगला. तुला समजत नाही का? त्याला काय चालतं असं वाटतं की बंदच पाहिजे झालं, थोडंसं खेळून घेऊ. मग कोणी चार्जिंग केले पाहिजे? आई वडिलांचं लक्ष पाहिजे त्याच्याकडे. आई म्हणते मी जी एकटी करू का? हा म्हणतो मी का घरात पाहू का? झालं. काय करावं लागेल तुम्हाला? संगोपन आणि पालन या दोघांचा विचार कर, कारण ते कंटाळून जातात. मग त्यांच्याशी हसत बोलावं लागेल. काय झालं का? मग आता थोडंसं खेळायचं आहे का? काही भूक लागली का? असं बोलावं लागेल तुम्हाला. तेव्हा ते मुलं प्रसन्न राहतील आणि ती विद्या आता त्याच्यापेक्षा जे सुपर माइंडेड आहे ते त्याच्यातच राहतील. ती गोष्ट खरी आहे. पण जे मध्यम आहे त्यांना तर तुम्हाला सांभाळावं लागेल. कठीण काळ आहे. ऐन वेळेला लाईन चालली जाते. कॉम्प्युटर गरम होऊन गेलं, फ्यूज उडून गेला. आता अनेक गोष्टी निर्माण होणार. मग ये न के न प्रकाराने दोन्ही तयार ठेवायचे. हे झालं की ते झालं की ते. आणि मग त्याला झालं की बघ खेळ, मग थोडंसं तुला काय खेळायचं आहे ते मोबाईल. कारण त्याला तुम्ही सवलत नाही दिली तर तो ऐकणार नाही. कारण त्याचं वय ते आहे, त्याचं वय ते आहे. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे भगवंताच्या आणि अष्टसख्या रासमंडलामध्ये आल्या. आकाशामध्ये चंद्रमा शोभत होता. वृंदावनामध्ये सुंदर सुंदर श्याम सुंदर कृष्णाची शोभा दिसत होती. सगळ्यांचं मन मोहित होतं आणि वाद्य वाजायला सुरुवात झाली. पहिल्या प्रथम
सगळे वाद्य असले तरी पहिल्यांदा वेणू वाजवावा लागतो, पावा आणि बासरी हे वाद्य सुरुवातीला वाजवायचे आणि नंतर दुसरे वाजवायचे, कारण ती सन्मानकारक आहे बासरी. आपल्या राष्ट्राचं वाद्य सुद्धा ते आहे बासरी. साधारणतः ग्रामीण लोकांना लवकर वाजवता येते असं वर्णन आहे. काल आम्ही हे ग्रंथ वाचत होतो, त्याच्यामध्ये तो टोकर अष्टमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तोडायला नाही सांगितलं आहे. ज्याची बासरी बनवायची तो टोकर तोडायचा नाही या दिवशी. तर म्हणाले का, ह्या तिथ्या अहंकारी आहे. दशमीला तोडायचा, पंचमीला तोडायचा, सप्तमीला तोडायचा, द्वितीयेला तोडायचा, म्हणजे तो तोडायचा. मग त्या बासरीला विचारला मी, पुढे भागवतामध्ये वर्णन येतं की तू इतकी भगवंताची प्रिय का झाली. तर म्हणे मी पोकळ आहे, मला अहंकार नाही, म्हणून मी देवाच्या होटावर जाऊन बसते. अधरामृत. आमचा चारू रामाकडे जातो ना, तर त्याला त्या रामाच्या आजूबाजूला मुंग्या दिसतात. मग तो काय करतो, इकडून खडू फिरू, तिकडून खडू फिरू. त्या मुंग्या भाग्य घेऊन आल्या आहे, कारण ते त्याच्या परिसराशिवाय जातच नाही कुठे. ते तेव्हाची साखर पडते ना, तेवढीच ती खातात. हे यांचे गुरु दयानंद सरस्वती, रामदेवजी बाबाचे, यांना असाच हिंदू धर्मातून बाहेर जाण्याचा प्रसंग आला. एकदा काय झालं, ते पहिल्यांदा मूर्तीपूजे होते दयानंद सरस्वती, पण महादेवाच्या पिंडीवरचे तांदूळ खाताना उंदराला त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात भ्रम आलाय का देव आहे म्हणे, याच्यावर तर उंदीर फिरतो, मूर्तीपूजेत काही अर्थ नाही, बाजूला झाले. याचं स्पष्टीकरण अटलजी बिहारींनी केलं होतं. आता मध्ये एकदा त्यांचं भाषण होतं बघा, 10-12 वर्षापूर्वी, की मला संस्कृती कशी जडली. तर ते बोलले, मी कॉलेजमध्ये शिकताना दयानंद कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सगुणता, ईश्वराचं म्हणजे हे होता, विरोध होता, मी शिकलो होतो. मग मी जेव्हा पत्रकार बनलो, जेव्हा मला ते समजे ना सगुण निर्गुण काय, तर मी महात्मा लोकांना विचारायला गेलो. म्हणाले, तू संस्कृत जाणणाऱ्या माणसापासून भगवद्गीता शिक, त्याच्याशिवाय तुला निवाडा करता येणार नाही. मग अटलजी शंकराचार्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याकडून भगवद्गीता वाचली आणि समजून घेतली. आणि मग अटलजी फार भाड 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 कोणताही विषय मोकळा करू लागला. हे त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं आहे. नाही तर माझ्यावर तो पगडा बसलेला होता त्या विद्यालयाचा, त्यामुळे मला निर्णय घेता येईना. कारण काय बोलावं, धर्माविषयी बोलायचं आहे, राजकारणाविषयी बोलायचं. म्हणून अटलजी उत्तम संसदपटू होते. विरोधी लोक सुद्धा त्यांचं भाषण ऐकून आपलं आचरण सुधारवायचे आणि पक्षाचे लोक तर आज्ञेतच राहायचे. त्याला कारण होतं. पण तुम्ही 13 दिवसाचं राज्य गेल्यानंतर ते जेव्हा संसदमधून निघाले तर एकदम हसत निघालेले होते. आणि ज्याने विरोध केला होता त्याचा हात धरत धरत, क्या बात की बोले तूने, असं बोलून इतकं जमत नाही. कारण ते ज्ञान होतं. जयही पचवता आला पाहिजे आणि पराजयही पचवता आला पाहिजे. तर हे आता भगवद्गीतेच्या विवेचनात भाऊने सांगितलं बघा, की अर्जुना तू आता माघारी सुद्धा फिरू शकत नाही आहे. तुझं जे ज्ञान आहे की मी काहीच करणार नाही, ते केव्हा तू ब्रह्मचारी असतानाच वनात निघून गेला असता, ते तेव्हाच आहे. आता गडबड नको करू. आता जर गडबड करशील तर पंचायतमध्ये पावशील आणि क्षत्रिय कुलाला दूषण होशील. तू अनेक देवांना पराजित केलंय, अनेक राजांना पराजित केलंय,
तू वीर आहे, वीराला रणांगणातून पाठ दाखवून जाणं मरण आहे. तुझी निंदा होईल, तुझी अपकीर्ती होईल आणि पतंत पितरहा, तुझे पितर नरकात जातील. अर्जुनाला सांग. भगवद्गीता काय करते तर माणसाला निर्णय नीट घ्यायला शिकवते. तो ग्रंथ काही नुसता पूजेना आरती ओवाळायचा नाही आहे. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे आणि प्रसंगा अवधान आहे. कसं वागायचं आहे प्रसंगाला. म्हणून शंकराचार्य लिहितात, भगवत गीता किंचित अधीता, गंगा जल लवण कणिका पिता. शांती पाहिजे असेल तर प्रकृतीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. भगवान कुंजवनामध्ये हास्य विनोद करता फिरताय, राधेच्या बरोबर नृपर वाचताय, सगळ्या गोपी ताल धरताय. त्यानंतर मदन मोहन श्याम सुंदर श्रीकृष्णानं जेवढ्या गोपी होत्या तेवढे रूप धारण केले. आधी 12 गोपी बरोबर एक रूप, नंतर जेवढ्या गोपी होत्या तेवढे रूप. म्हणजे किती गोपी असतील, असंख्य. बरं, काही राधेबरोबर आणि काही आकाशातून म्हणजे गोलोकातून खाली आलेल्या. आणि भजन चाललंय, राधाधर मधु मिलिंद माधव रमा रमण हरि गोविंद. राधाधर मधु मिलिंद माधव रमा रमण हरि गोविंद, हरि गोविंद, हरि गोविंद. अशा प्रकारे गोपी गाऊ लागल्या, आनंद घेऊ लागल्या. सगळ्या स्त्रियांबरोबर जलविहार होऊ लागला. स्त्रियांच्या अंगावरची फुलं खाली पडली, यमुना नदीमध्ये पाण्यावर तरंगू लागली. एखाद्या रंगीबेरंगी प्रमाणे ती सगळी फुलं दिसू लागली. चांदणं चांदलेलं होतं, सगळ्यांची गर्दी झाली होती, पुष्पांचा वर्षाव होत होता. राजा भगवंतानी रासलीला केल्यावर जलक्रीडा केली. कृष्ण गोपी गोवर्धन पर्वतावर गेले. रत्नमय भूमीवर कृष्णानं राधेबरोबर रास नृत्य केलं. एका सिंहासनावर बसले, राधेला शृंगार केला. राधेनं सुद्धा यमुना नदीतून पाणी आणलं, भगवंताचे चरण धुतले, भगवंताला नाना प्रकारचे अलंकार घातले. कंठभूषण, चंद्रानन, अंगठी, शतचंद्रानन, कंकण, बाजूबंद सगळे चढवले. भगवंतानेही राधेला शृंगार चढवला. आपल्या सगळ्या स्त्रिया चंद्र सरोवरावर गेल्या. तिथे चंद्र सरोवर आहे वृंदावन. भगवान कृष्णानं तिथे विहार केला. राधा माधवांनी चंद्रकांत मणी जवळ घेतला आणि त्याच्याने वृंदावनाची शोभा वाढवली. तिथेही बासरी वाजवली आणि भगवंतानं यशगान गायलं. राधा वल्लभ तालवनात गेले. कृष्णानं रास नृत्याला आरंभ केला. गोपी घामाघूम झाल्या, त्यांना तहान लागली. भगवंताला हात जोडून म्हणाल्या, देवा आता आम्हाला तहान लागली, पाणी द्या. भगवंताने ऐकून आपल्या हाताने त्या जमिनीवर प्रहार केला आणि तात्काळ तिथून पाण्याचा प्रवाह आला. त्याला वेद गंगा असं म्हणतात. राजा, त्या जलाचा स्पर्श होताना ब्रह्महत्येचा नाश होतो. भगवंतानी हात आदळला आणि तिथून गंगा काढली. तर ती वेदगंगा आहे. कारण ज्याप्रमाणे वेदाच्या स्वराने आनंद होतो त्याचप्रमाणे संगीताच्या स्वराने सुद्धा आनंद होतो. आता हे जे नवीन संगीत आहे ना, हे कामप्रधान संगीत आहे. वेद संगीत आणि आपलं शास्त्र संगीत जे आहे ते पशु पक्षी जीव जंतू झाडं आणि मानव यांच्यावर परिणाम करतात असं सांगितलंय. काही राग गायल्यानंतर दिवे आपोआप लागायचे. काही राग गायल्यानंतर पाऊस पडायचा, मेघमल्हार.
तर त्या पद्धतीने गावं लागायची. भीमसेन जोशीने सुद्धा सांगितलं, एकदा असाच प्रसंग आला म्हणे, मी मेघ मल्हार म्हटला तर खरोखर आमच्या समोर पाऊस पडला होता. ते म्हणाले, पण त्यानंतर आम्हाला दुसऱ्या सवयी लागल्या, त्याच्यानंतर आम्ही दुष्काळाच्या वेळा म्हटला त्यामुळे तो पडला. दुसऱ्या सवयी लागल्या म्हणजे समजलं. म्हणून गाणारा पवित्र राहायला पाहिजे. ज्याप्रमाणे वेद म्हणणारा कुठलं खात पीत नाही. काही काही लोक म्हणतात, का हो तुम्ही वडापावची चवली पाहिली का? लक्षात ठेवा. काही काही लोक म्हणणं ते स्टेशनवर लोक तर पटापट घेता, मग तुमचं घरात म्हटलं आम्हाला तर केळेच येते, कसे काय खाता तुम्ही? केळेच येते. अहो रात्री 2 वाजता स्टेशनवर उतरले तर लोक चांग सोडतच नाही. म्हटलं कोणतं आलं? म्हणे काय त्याचं नाव, चिकी मिळते बा. हा बरोबर माहिती आहे. असे ते लगेच उतरतात तिथे झोपेतून. पेढा आग्रा, पेठा आग्रा, मथुरा, काशी, राबडी, बनारसी पान. मनुष्य दंग होऊन जातो या सुखामध्ये. आणि सगळ्या तीर्थक्षेत्रावर सगळ्या पानाच्या पिचकाऱ्यात पिचक्या, भिंतीवर इकडे तिकडे पाल काशीला. एवढी पवित्र गंगा, पण पान खाऊन गुळणा करून त्या गंगेतच सोडतात ते सगळे. म्हणून काय करावं लागतं, इकडचेही घाट सोडायचे आणि तिकडचेही घाट सोडायचे आणि पंचगंगा मधल्या घाटावर जायचं. तिथे कोणीच नसते, भैयेपूर भैयेपूर भैये कोणीच नसतं. पंचगंगा घाट म्हणजे अत्यंत सुंदर. मनकर्णिका घाटावरही गोंधळ असतो. आहे पवित्र ठिकाण, पण जिथे दत्त महाराज स्नान करतात, पंचगंगा घाट. गो घाटावर तर सगळं आपलं जळगाव, धुळं, नाशिक सगळं असतं. म्हणून ते म्हणतात ग्वाल्हेर घाटावर सगळे मध्य प्रदेशचे लोक, राजांचा घाट. आता नवीन वारला माधवराव शिंदे, त्याच्याही नावाचा आहे, त्याच्या आईच्याही नावाचा आहे, शिंदे घराणं. म्हणून जलविहार केला. मृदुंग, वीणा, झांज, करताल वाजवली आणि गीत गाऊ लागल्या. गीतानं आनंद होऊ लागला. नारद म्हणाले, अशा प्रकार रमणीय वनामध्ये, पुष्पांच्या सुंदर वनांमध्ये, आम्र, नारंगी, लिंबाच्या उपवनामध्ये लीला होऊ लागल्या. पिंपळाच्या वनामध्ये, तुळशीच्या वनामध्ये श्याम सुंदर भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना मधुर आवाजामध्ये आनंद प्रदान करू लागले. देवताही मोहित झाले आणि देवही आपलं रूप बदलवून खाली आले. कृष्णानं रासलीला पाहिला, भगवान शंकर आले, म्हणून शंकराला दुरून नमस्कार केला. नमामि शंकर, भजामि शंकर, हर हर शंकर, हर हर शंकर. नंदीश्वराला वंदन केला आणि रासलीला सुरू झाली. भगवान शंकरानं कृष्णाची रासलीला पाहून समाधी लावली, ध्यानस्थ झाले आणि भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थापन करून घेतलं. कारण शंकराला हे वाक्य तर काहीच पाहिजे. त्यांनी बोललं काय भगवंताचं रूप, राधा माधव म्हणून समाधी घातली, पद्मासन घातलं, दोन्ही हात स्थिर केले आणि राधा माधवाला आपल्या हृदयात स्थापन केलं. तसं आज रात्रभर आपण सुद्धा राधा माधवाला हृदयामध्ये प्रगट करू आणि उद्या पुन्हा राधा माधव चिंतन करू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. 5 मिनिटं मोबाईल बंद राहील, तोपर्यंत मंदिराची व्यवस्था आणि व्यवस्थापन होईल.
दयानंद सरस्वती त्यांना उंदीर महादेवाचं ठरणे आता देव आहे उंदीर फिरतो याच्यावर म्हणून मूर्ती पूजेच्या विरुद्ध गेले शब्द ब्रह्म फक्त नाही चारू दूध हा देवीला साडी बाकीच्या देवांना नाही फक्त रामाला कपडे नाही नाही हे रामाचेच आहे या ड्रेस मध्ये बाकीचे ड्रेस नाही फक्त रामाचा ड्रेस आहे रामाचा आणि देवीचा दोनच बस 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 चारू दूध घ्यायला गेला श्रीराम राम 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 भिंत होऊन गेल्यामुळे याचे काम छान झालं असं भारदस्त दिसतं नाही तर ते आपल्याला चिंता नाही उगच ठेवलं गेलं प्लॅस्टिक लावून अमुक लावून काही लावलं गेलं नाही काही ऋषिकेश राव कसं बरं यावर्षी पाऊस खूप झाला पण सरदावा काही आला नाही त्या गोलोला काय म्हटलं होतं खालून मटेरियल टाकून ते थोडंसं असं उंचलून घे तरी तसंच ठेवलं असंच राहिलं पहिला स्लोप तिकडे नाली आहे ना त्याच्याकडे काढलेला पाईप टाकला नाही पाईपही टाकला नाही गोपी म्हणे आपण टाकून घेतलं नाही का तो काल आला त्याने पाईप काढून पाईप नीट करून दिलं त्याला म्हटलं पुढे जाळी लावून दे परत जाळी लावली गेली ते आपण काय करू आता असं जाळी विकत आणा आणि त्या पाईपाला असे लावून द्या म्हणजे घाण जाणार नाही त्या पाईपाला कुठं जाऊ मागचा पाईप चोखप होतो ना मी त्याला काय म्हटलं होतं हे आपण जिथून पाणी जातं ना तिथेच लावतो तो पाईप आणि त्याला एक जाळी लाव त्याने आणि तिकडे पुढे करून दिलं ते पावसाळ्यात ते भरून जातं जास्त पुढे करून त्याच्यात खरी गोष्ट काय ते वाटलं ना डायरेक्ट जॉईंट असा आला असा जॉईंट आल्यामुळे ते आढळून झालं आणि तो पाईप 2 इंची फक्त लहान पाईप आहे जेवण दिले 1.5 इंची तो 3-4 इंची राहिला असताना पुढे 4 इंची वाटतं यांना किती त्रास झाला त्याचा सगळं पदा आला का म्हणून आर्किटेक्ट असावाच लागतो हे दुर्किटेक्ट काही उपयोगाचे नाही श्री गणेशाय नमः वाल्मीक म्हणे दृढधन्व्या लागून चित्ती द्यावे श्रवणापण हरीने अप्सरा विमोचन लक्ष्मी लागोनी कथिले भगवंतानी लक्ष्मीला रामेश्वराला अप्सराचं मोचन झालं हे सांगितलं अप्सरा उद्धार कथा मद कथिली आता अधिक मासी पुनरापी सांगा कथा अधिक मासी नित्य स्नान करी तयाच्या पापाची भुरी होते निर्धारी आणि तो कदा न कष्टी यमपुरी जाय महाराज मला आता असं सांगा की अधिक मासामध्ये जो स्नान करतो त्याला यमपुरी दिसत नाही जरी का अधिक मासी स्नान तया सर्व देव होती प्रसन्न अधिक मासामध्ये जो आंघोळ करतो त्याला सगळे देव अनुकूल होतात द्वादशी समान स्नानाचे फळ मिळे
जे भक्तीने हरितुष्टे, भक्तीने हरी प्रसन्न होतो तसा स्नानाने अधिक मासी गंगोदक स्नान सर्वदा कामदा होय म्हणून गंगेचं स्नान केलं तर सगळ्या अनेक प्रयत्न करून तेच आचरावे म्हणून अधिक महिन्यात एखादं गंगा स्नान करावं. ज्या ज्या देवांच्या दृष्टीर्थ ज्या ज्या काळी स्नान करावे तरी अधिक मासी सकळ देव संतोषती. गंगेवर गेलं, काशीला गेलं तर शंकर प्रसन्न होतील, हरिद्वारला गेलं तर विष्णू प्रसन्न होतील, पण अधिक मासामध्ये सगळे देव. माधवाचे घेता दर्शन सकळ पाप होय दग्ध, अनंत पापे असतील तरी अधिक मासी त्वरित जातील. अधिक मासी स्नान करिता सरस्वती सहस्र जन्माचे पापे जाती. चंद्रग्रहण कोटीदाने पुण्य होय अधिक मासी. ज्याप्रमाणे आपण सूर्य चंद्रग्रहणाच्या वेळा दान देतो त्याचं फळ अधिक मासात नुसतं स्नानानं मिळतं म्हणे. तेची अधिक मासी प्राप्त होय मानवासी म्हणून घृत मधु पितरासी अर्पिती. दूध तूप साखर हे पितरांना अधिक मासात द्यावे. देवत्व लाभे कारण कैसे ऋषी देव होती आनंदित, मनुष्यास देती सद्बुद्धी म्हणून अधिक मासी करावे स्नान. मदभक्ती करिता अधिक मासात स्नान फल श्रेष्ठ. आणि स्नान करून माझी भक्ती केली तर जास्त फळ मिळतं म्हणे. गोभूमीतील वस्त्र सुवर्ण अन्नदाने दिल्याने जे स्वर्ग इच्छिती ते स्नानाने फळ होय. ज्याप्रमाणे यज्ञ याग करून तीळ वगैरे दान दिली त्याच्याही पेक्षा स्नान महत्वाचं आहे म्हणे. अधिक मासी स्नान करावे तरी तेथवनी पुनश्च नाही ठावा. भगवंताच्या चरणापासून पुन्हा आपल्याला खाली येता येत नाही म्हणे. जन्म मरणाचे फेरे चुकती ऐसे अधिक मास स्नान, नित्य महिमा सांगितला जाण. हा महिमा सांगितला विष्णूने आणि शिवाने. परी केवळ लोकहितार्थ तुला सांगतो म्हणून हे लक्ष्मी तुला सांगतोय म्हणे लोकांच्या कल्याणाकरता. अधिक मासी नित्य स्नान न घडे करावे 3 दिन. जर महिनाभर नाही घडलं तर 3 दिन करावे तरी पूर्ण फल प्राप्त होईल. सर्व सुख धन दिवार्जित निरोगता प्राप्त होईल. मनुष्य निरोगी राहील आणि सगळे सुख मिळेल. ऐसी हरीची ऐकोणी वाणी पद्मा म्हणे चक्रपाणी. पुन्हा मी प्रश्न करीते भक्त कामना पुरविणी करता अधिक मासी 3 दिन स्नान केले कोणी, तयासी काय गती पावली सांगा. अधिक मासामध्ये कोणी 3 दिवस स्नान केलं त्याला काही गती मिळाली ते सांगा. म्हणे दक्षिण देश अतिपवित्र गोदावरी नाव तीर आणि तयाचे नाव पैठण एक नगर असे. आपलं पैठण नाथांचं. चातुर्वर्ण समस्त वसती ऐशी त्या नगरी देख. स्वधर्म पालक धर्म शमक ब्राह्मण अत्यंत बुद्धिमान सामान्य विद्वान श्रद्धापूर्वक गंगा स्नान करीत असे. असा एक सोमशर्मा नावाचा ब्राह्मण होता. रोज गोदावरीच्या स्नानाला गंगेच्या स्नानाला जात. तरी मासाती 3 दिन यथाविधी करी स्नान. अधिक मासात अनगशन स्नान दौडू नये. तो म्हातारा झाला तरी 3 दिवस स्नान करीत असे म्हणे. पुढील मासी बहुप्रीतीने 3 दिन स्नान आरंभिले. गौतमदी माझी यथाविधान केले 2 दिवस स्नान सारिले. तृतीय दिनी गौतमी लागोनी पावला स्नान करोनी नित्यवत. शुद्ध कमंडलू जलपुरीत हस्त घेऊनी स्वगृहाला. आणि येता येता आपल्या घरी आला. अरुणोदयाच्या वेळी त्या ब्राह्मणाला प्रेत भेटले औचिती. त्या ब्राह्मणाला एक प्रेत भेटलं आणि तो ब्राह्मणाच्या अंगावर झापला. पिंगट वर्ण जांजोटी अति भयानक रूप हृदयपीठी वारंवार हाकार गर्जती. ऐसे भयानक महान रूप विप्राच्या कानी पडती आवाज. दृष्टिपात होता प्रेत किंचाळ तसे. मग ते प्रेत हात जोडोनी धर्म शर्मास नमस्कार करोनी वचन बोलू लागले. त्या ब्राह्मणाला ते प्रेत म्हणायला लागलं, हे भगवान विप्रेंद्रा, मी सांगतो मम समाचार.
सकळ जातीचा विस्तार मी आहे खरे प्रेत. मी प्रेत आहे म्हणे. आमुचे भक्षण निंदा अभक्षण किळस येते लोका जाण. तरी पीडा मी देतो लोकासी तव दृष्टी पडली मजवरी मज बुद्धी झाली. तुमची दृष्टी माझ्यावर पडली म्हणून मी प्रार्थना करतो, दयाळा तुम्ही काही तुमचं पुण्य मला द्या. आता सत्वर माझा उद्धार करा. ऐसे पिशाच धर्मा शर्मासी बोलतो तव धर्म शर्माच्या हृदयी दया उपजली. त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणात दया उपजली. कैसा महापापी असून तरी संतासी आला शरण. तात्काळ तया उद्धरती. ऐसा सत्पुरुषाचा स्वभाव उंच नीच नाही भेदभाव. असो सोम सर्वा ब्राह्मण हातात जल घेऊन दान करता झाला पुण्य. म्हणून त्याने हातात पाणी घेतलं आणि सांगितलं, हे देवा मी या प्रेताला 3 दिवसाचं अधिक मासाचं पुण्य देतो, याचा उद्धार कर. तेव्हा उद्धार झाला आणि त्याला पूर्वजन्माचं पूर्वस्मरण झाले. मग हात जोडून म्हणे, दयार्णवा पूर्वजन्मात बहु पापे आचरलो. सुवर्ण वस्तू चोरल्या, असंग परदारा भ्रष्ट केल्या, कुमारी नष्ट केल्या, ब्राह्मण घात केला, द्रव्य लोभे. आयुष्य यमदूताने मद नेले, लवलाही यमपुरी ठाई टाकले. यमपुरात टाकले. पण तिथून भोगून मी आता पिशाच झालो आणि आपलं दर्शन झालं म्हणून माझा उद्धार झाला. दिव्य रूप झाला मग वंदोनी ब्राह्मणाचे चरण. नाना भोगी परिपूर्ण अप्सरागण विमानात बैसला. आणि त्या पैठण गावात विमान आलं, त्याच्यामध्ये तो ब्राह्मण बसला आणि निघून गेला. इंद्रिय ऐसे अधिक मास 3 दिनी करता स्नान. आपले पिशाच व्रत जाय. आपल्या अंगी जर पिशाच दोष असेल तर निघून जाईल म्हणे. म्हणे भगवंता चक्रपाणी तुमची साधुतुल्य वाणी ऐकोनी धन्य. आता कृपा करोनी सांगा स्नान महिमा. ऐकोनी नारायण कथा परमपावन. पुढच्या अध्यायी सांगती. उद्याच्या अध्यायामध्ये आणखीन पिशाचांचा उद्धार कसा होतो ते उद्या भगवान सांगतील. हरे नमः हरे नमः हरे नमः. योगी 28 विटेवर उभा वामांगी रुखमाई दिशदीय शोभा. कुंडलिका भेटी परब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. रघुमाई वल्लभा राईजा वल्लभा पावेज वल्लगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी. साजे पीतांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर नितेता भेटी. हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. रघुमाई वल्लभा राईजा वल्लभा जाई दिवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन येती. साधुजन येती. चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. दर्शन वेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाळ. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे तुला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगद्व्यापका जनार्दना. आनंदगला विनाश. सकळ देवादी देवा. कृपाळवा श्री केशवा. महानंदा महानुभवा. सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा. गरुडध्वजा करुणाकरा. सहस्रपादा सहस्रकरा. क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापदे. कामिनी मोहना मदल मुरदी. भवतारका दरिद्राक्षिती. वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणाचे निर्गुणा. जगज्जनिता जगज्जीवना. वसुदेव देवकी नंदना. बाळरांगणा
सुखाला लोटांगणी मजठा बद्याबा श्री चरणी हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की पुरुषोत्तम भगवान की